एव्हरीवन, तर आज मी बनवते दाल पकवान आणि खूपच सोपी रेसिपी आहे। त्याच्यासाठी मी घेतली 2 वाटी चण्याची डाळ जी कुकरमध्ये वॉश करून घेतली होती। मग त्याच्यामध्ये टाकलं हळद आणि मीठ आणि 1 ग्लास पाणी टाकून शिजायला ठेवली। मग एका प्लेटमध्ये मैदा घेतला, मला लागेल तेवढा। मग त्याच्यामध्ये टाकलं मीठ आणि ओवा आणि ते छान असं पीठ नॉर्मल पिठावरनी मळून घेतलं। मग त्याच्यासाठी ओला कपडा केला आणि तो त्याच्यावर ठेवला, म्हणजे ते पीठ छान असं मुरायला पाहिजे म्हणून। मग कांदा घेतला, टोमॅटो घेतला आणि ते छान असं कट करून घेतलं तडका देण्यासाठी। मग मला बनवायची होती चटणी। मग चटणीसाठी मला 2 मिरच्या, दही, कोथिंबीर, 1 लसणाची पाकळी आणि मीठ एवढं हवं होतं। मग ते पटकन घेतलं आणि मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आणि चटणी छान अशी रेडी झाली होती। कुकर खोलून बघितला, डाळ शिजली की नाही। छान अशी डाळ शिजली होती। मग तिला मॅशरनी मिक्स करून घेतली आणि ती छान अशी गाढी झाली होती। मग कढई ठेवली, तेल टाकलं, जिरं टाकलं, कांदा टाकला, टोमॅटो टाकला, कोथिंबीर टाकली, हळद, मीठ, लाल मिरची पावडर आणि धना पावडर हे छान असं टाकून घेतल्यानंतर शिजलेली चण्याची डाळ त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली। ती छान अशी डाळ रेडी झाली होती। मग पकवान बनवण्यासाठी छोटासा गोळा घेतला आणि तो लाटायला चालू केला। आपल्या पुरीच्या आकारा एवढा आपल्याला लाटायचा आहे आणि ते कडक होण्यासाठी आणि फुगायला नको म्हणून फोकच्या साहाय्याने त्याच्यावर खूप सारे डॅब करून घेतले। ते छान असे डॅब झाल्यानंतर तेलात तळून घेतली। ती खूप छान अशी क्रिस्पी रेडी झाली होती तळून। मग प्लेटमध्ये पकवान घेतलं, त्याच्यावरती डाळ टाकली, कांदा टाकला, कोथिंबीर टाकली आणि टोमॅटो टाकला आणि ती बनवलेली चटणी टाकली। त्याच्यावर तुम्हाला हवी असेल तर गोड चटणीही टाकू शकता। खूप छान असे दाल पकवान रेडी झालं होतं आणि खूपच भारी झालं होतं। तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।